हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तर माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत उकडीचे मोदक. त्यासाठी ओलं खोबरं किसून घ्यायचं आहे. तर माझं हे ओलं खोबरं मी किसून घेतलेलं आहे. एकदम छोटं छोटं किसून घ्यायचं. गूळ सुद्धा आपल्याला किसून घ्यायचा आहे. गूळ बारीक करून किसून घ्यायचा. इथे माझा गूळ किसून झालेला आहे. मोदकाचं सारण बनवण्यासाठी एका कढईत तूप घालून घेऊ. तूप घालून घेतलं आहे कढईत. आता त्यात आपण जे ओलं खोबरं किसलं होतं ते टाकू. ते ओलं खोबरं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ते खोबरं परतून झाल्यावर त्याच्यात आपल्याला जो किसलेला आपण गूळ आहे तो टाकायचा आहे. आता आपण याच्यात गूळ टाकून घेऊ. आता हा गूळ सुद्धा आपल्याला खोबऱ्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आपण परतून घेऊ. ते सारण एकदम असं एकजीव झालं पाहिजे. तो गूळ पूर्णपणे खोबऱ्यामध्ये मिसळला पाहिजे. असं व्यवस्थित परतून घ्यायचं त्याला. तुम्ही पाहू शकता हे आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊ. त्यासाठी कढईत मी पाणी टाकलं आहे. त्याच्यात थोडंसं तूप टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता त्यात आपल्याला 1 वाटी तांदळाचे पीठ टाकायचं आहे. हे हलवून घ्यायचं. जोपर्यंत पाणी सगळं त्यातलं तांदळाच्या पिठात अब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत ते सगळं हलवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता हे असं पीठ झालं. हे पीठ आपण आता व्यवस्थित मळून घेऊ. याचा एकदम मऊसर असा टो बनवून घ्यायचा. आपला टो बनवून तयार आहे. त्याला थोडंसं तूप लावून मळून घ्यायचं. हा एकदम मऊ राहतो. आता आपण मोदक बनवायला घेऊ. यासाठी उंडा करून घ्यायचा थोड्याशा पिठाचा आणि ती लाटी लाटून घ्यायची. छान अशी गोल एकदम लाटून घ्यायची आणि त्याला साईडने पाकळ्या करायच्या. व्यवस्थित त्याला साईडने पाकळ्या बनवून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे त्याच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आणि त्याच्यात जे आपण सारण केलं होतं गूळ आणि खोबऱ्याचं ते सारण टाकून घ्यायचं. सारण एकदम जास्त टाकायचं.
खायला एकदम गोड लागतात आणि छान लागतात मोदक. आता ते पाकळ्या ते एकमेकाला आपण जोडून घेऊ. तर आपला मोदक तयार आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा मोदक बनवायचा आहे. साईडने त्याला ज्या पाकळ्या आहेत त्या थोड्याशा काढून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे मोदक तयार झालेला आहे. साईडने त्याला पाकळ्या सुद्धा खूप छान पडलेल्या आहेत. आता आपण हे वाफेवर उकडायला ठेवायचे. त्यासाठी मी कढईत पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यात चाळण ठेवायची आणि त्या चाळणीला थोडंसं तूप लावून घ्यायचं. त्याच्यावर मोदक आपले वाफायला ठेवायचे. वाफेवर मोदक खूप छान शिजतात. आणि त्याला वरून झाकण लावून ठेवून द्यायचं. तर गाईज हे आपले मोदक तयार आहेत. खूप छान मोदक तयार झालेले आहेत. खायला सुद्धा खूप छान लागतात आणि एकदम गोड असे झालेले आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी लागते ते. मी सुद्धा पहिल्यांदाच केलेले आहे हे मोदक, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज. बाय बाय.